नमस्कार मित्रांनो. स्वागत आहे तुमचं यशस्वी विचारमध्ये. कधी असं झालंय का, तुम्हाला एखाद्या व्यक्तीशी बोलायचं असतं, मनात खूप काही असतं, पण समोर गेल्यावर शब्दच सापडत नाहीत, आणि मग तुम्ही पाहता तुमच्या शेजारी कोणीतरी अगदी सहज बोलतंय, काही खास सांगतही नाही, तरी लोक त्याच्याकडे ओढले जातात. का? तो तुमच्यापेक्षा जास्त हुशार आहे? कदाचित नाही. मग फरक कुठे आहे? फरक आहे लोकांशी जोडून घेण्याच्या कलेत. लेल लाउन्ज यांच्या हाऊ टू टॉक टू एनीवन या पुस्तकाचा सर्वात सुंदर धडा इथेच सुरू होतो. आपल्याला वाटतं चांगलं बोलण्यासाठी भारी शब्दसंग्रह असायला हवा, सतत बोलत राहायला हवं, समोरच्यावर इम्प्रेशन पाडायला हवा. पण खरं तर लोकांना तुमचं बोलणं किती आवडलं यापेक्षा तुमच्यासोबत बोलताना त्यांना स्वतःबद्दल कसं वाटलं हे जास्त महत्त्वाचं असतं. कल्पना करा, तुम्ही एखाद्या कार्यक्रमात एकटे उभे आहात. थोडं ऑकवर्ड वाटतंय. तेवढ्यात कुणीतरी हसत तुमच्याकडे पाहतं आणि विचारतं, तुम्ही इथे पहिल्यांदाच आलात का? बस, एवढ्याशा प्रश्नानं कॉन्व्हर्सेशन सुरू होते. यातून एक महत्त्वाची गोष्ट समोर येते. समोरच्याला इम्प्रेस करण्यापेक्षा त्याला कम्फर्टेबल करा. त्याचं बोलणं मध्येच तोडू नका. त्याच्या उत्तरात जेन्युइन इंटरेस्ट दाखवा. त्याचं नाव लक्षात ठेवा. आणि सर्वात महत्त्वाचं, ऐकताना खरंच ऐका. कारण कधीकधी एखाद्या माणसाला सल्ला नको असतो. त्याला फक्त कुणीतरी मनापासून ऐकावं असं वाटतं. आणि आपण इथेच अनेकदा चुकतो. समोरचा बोलत असताना आपण त्याचं वाक्य संपण्याची वाट पाहत असतो, कारण आपल्याला स्वतःची गोष्ट सांगायची असते. पण एकदा का तुम्ही खरंच ऐकायला शिकलात तर कॉन्व्हर्सेशन बदलतो, नाती बदलतात, आणि हळूहळू लोक तुम्हाला वेगळ्या नजरेनं पाहू लागतात. म्हणून आजपासून एक छोटा प्रयोग करा. पुढच्या वेळी कुणाशी बोलताना स्वतःला विचारू नका, मी किती स्मार्ट दिसतोय. त्याऐवजी विचारा, या व्यक्तीला माझ्यासोबत बोलताना किती मोकळं वाटतंय. कारण तुमचे शब्द कदाचित विसरले जातील, पण तुम्ही दिलेली भावना कदाचित नाही. आणि हाच आहे लोकांशी बोलण्याच्या कलेचा खरा पाया. आज आपण याच कलेमागची अनेक छोटी पण शक्तिशाली रहस्य समजून घेणार आहोत, जी कदाचित तुमचं बोलणं नाही, पण लोक तुम्हाला कसं अनुभवतात हे नक्की बदलू शकतात. कल्पना करा, तुम्ही एखाद्या नवीन व्यक्तीला पहिल्यांदा भेटता. तुम्ही अजून एक शब्दही बोललेला नसतो, पण समोरच्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल एक छोटासा अंदाज तयार झालेला असतो. हा माणूस कॉन्फिडंट वाटतोय, ही व्यक्ती फ्रेंडली आहे, याच्याशी बोलायला मला कम्फर्टेबल वाटेल. हे सगळं कधी घडतं? काही मिनिटात? नाही, कधी कधी काही सेकंदात. आणि म्हणूनच लेल लाउन्ज सांगतात की फर्स्ट इम्प्रेशन ही साधी गोष्ट नाही. कारण पहिली भेट म्हणजे फक्त ओळख नसते, ती पुढच्या रिलेशनशिपची पहिली पायरी असते. पण इथे एक गैरसमज आहे. फर्स्ट इम्प्रेशन चांगला करण्यासाठी तुम्हाला बनावट पर्सनॅलिटी दाखवायची गरज नाही. तुम्ही दुसरं कुणीतरी बनायचं नाही, फक्त स्वतःला थोडं अधिक सकारात्मक पद्धतीनं व्यक्त करायचं. समोरच्या व्यक्तीकडे पाहताना एक नैसर्गिक स्माईल, डोळ्यांत थोडा कॉन्फिडन्स, शरीराची पोस्चर सरळ पण ताठर नाही, आणि सर्वात महत्त्वाचं, तुमच्या चेहऱ्यावर आणि वागण्यात जेन्युइन ओपननेस. कारण समोरची व्यक्ती तुमचे शब्द ऐकण्याआधी तुमची बॉडी लँग्वेज पाहत असते. तुमचा चेहरा काहीतरी सांगत असतो, तुमची नजर काहीतरी सांगत असते, तुमची चाल, तुमची पोस्चर, तुमचा आवाज, हे सगळं मिळून एक संदेश देत असतं, मी तुमच्यासोबत बोलण्यासाठी तयार आहे. आता एक छोटासा प्रयोग करून पहा. पुढच्या वेळी तुम्ही एखाद्या नवीन व्यक्तीला भेटाल, घाईघाईनं बोलायला सुरुवात करू नका. एक क्षण थांबा, तिच्याकडे बघा, हलकेच स्मित करा, आणि अगदी नैसर्गिकपणे म्हणा, हाय, तुम्हाला भेटून छान वाटलं. बस इतकंच.
कधीकधी मोठा प्रभाव पाडण्यासाठी मोठ्या शब्दांची गरज नसते. तुमची उपस्थितीच पुरेशी असते. आणि लक्षात ठेवा, पहिली भेट म्हणजे शेवटचा निर्णय नाही, पण ती एक पहिली संधी नक्की असते. समोरच्या व्यक्तीला तुमच्याबद्दल चांगलं वाटण्याची, तुमच्याशी पुन्हा बोलावंसं वाटण्याची आणि कदाचित एका साध्या भेटीतून एका सुंदर रिलेशनशिपची सुरुवात होण्याची. म्हणून पुढच्या वेळी कुणाला भेटाल, फक्त हे लक्षात ठेवा, मला इम्प्रेस करायचं नाही, मला कनेक्ट व्हायचं आहे. कारण चांगली फर्स्ट इम्प्रेशन म्हणजे फक्त लोकांच्या लक्षात राहणं नाही, तर त्यांच्या मनात एक चांगली भावना निर्माण करणं आहे. कधी एखाद्या अनोळखी व्यक्तीसमोर उभं राहून तुमच्या मनात हा विचार आलाय का, आता बोलायचं तरी काय? मनात खूप विचार असतात, पण पहिलं वाक्य कुठून सुरू करायचं हेच कळत नाही. आणि मग आपण शांत राहतो, समोरची व्यक्तीही शांत, आणि काही क्षणांनी दोघीही आपापल्या वाटेनं निघून जातात. पण खरं सांगायचं तर कॉन्व्हर्सेशन सुरू करण्यासाठी तुम्हाला काही भारी विषयाची गरज नसते. तुम्हाला समोरच्या व्यक्तीला इम्प्रेस करण्यासाठी एखादा इंटेलिजंट प्रश्न विचारण्याचीही गरज नाही. फक्त आजूबाजूला पहा, परिस्थितीपासून सुरुवात करा. समजा तुम्ही एखाद्या कार्यक्रमात आहात, तिथे नवीन व्यक्ती दिसली. तुम्ही अगदी सहज विचारू शकता, तुम्ही या कार्यक्रमाला पहिल्यांदाच आलात का? बस. आता समोरची व्यक्ती म्हणते, हो, पहिल्यांदाच आलोय. तर कन्व्हर्सेशन संपली असं समजू नका. त्याच उत्तरातून पुढचा प्रश्न तयार करा. अच्छा, मग तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटतोय? आता ती व्यक्ती काहीतरी सांगेल आणि तिच्या उत्तरातून पुन्हा एक नवीन प्रश्न. हळूहळू कॉन्व्हर्सेशन स्वतःच पुढे जाऊ लागेल. हीच आहे नैसर्गिक कन्व्हर्सेशनची गंमत. तुम्ही आधीच 10 प्रश्न तयार करून ठेवत नाही. तुम्ही समोरची व्यक्ती काय म्हणते ते ऐकता आणि त्यातून पुढचं बोलणं तयार करता. आणि इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, कन्व्हर्सेशन म्हणजे इंटरव्ह्यू नाही. तुम्ही समोरच्याला प्रश्न विचारत राहायचे आणि ती फक्त उत्तरं देत राहायची असं नाही. कधी प्रश्न विचारा, कधी स्वतःबद्दल थोडं सांगा, कधी तिच्या उत्तरावर प्रतिक्रिया द्या आणि कधी फक्त हसा. उद्देश एकच, बोलणं नैसर्गिक वाटलं पाहिजे. कारण चांगली कन्व्हर्सेशन म्हणजे 2 व्यक्तींनी मिळून तयार केलेला एक छोटासा प्रवास असतो. तुम्ही एक पाऊल पुढे टाकता, समोरची व्यक्ती एक पाऊल पुढे येते आणि हळूहळू अनोळखीपणा कमी होतो. म्हणून पुढच्या वेळी एखाद्या अनोळखी व्यक्तीशी बोलताना घाबरू नका. तुम्हाला परफेक्ट वाक्याची गरज नाही. फक्त एक साधी सुरुवात करा. एक प्रश्न विचारा, उत्तर मनापासून ऐका आणि त्या उत्तरातून पुढचं बोलणं शोधा. कदाचित एका छोट्याशा हायपासून सुरू झालेली कॉन्व्हर्सेशन उद्या एका सुंदर मैत्रीची किंवा एखाद्या महत्त्वाच्या रिलेशनशिपची सुरुवात ठरेल. कधी तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटल्यानंतर असा विचार केलाय का, आपली भेट तर छोटी होती, पण ही व्यक्ती मला अजूनही का आठवते? याचं कारण नेहमी ती व्यक्ती किती हुशार होती किंवा तिने किती सुंदर बोललं हे नसतं. कधीकधी कारण फक्त एवढंच असतं, तिने तुम्हाला महत्त्वाचं वाटू दिलं. आपल्यापैकी प्रत्येकाला एक गोष्ट मनापासून हवी असते, आपण कोणासाठी तरी महत्त्वाचे आहोत ही भावना. म्हणूनच लेल लाउंज यांच्या पुस्तकातील हा एक अतिशय शक्तिशाली विचार आहे, समोरच्या व्यक्तीला स्पेशल वाटू द्या. पण हे खोटं कौतुक नाही, कृत्रिमपणे स्तुती करणं नाही, तर जेन्युइन इंटरेस्ट. समोरची व्यक्ती काय सांगतेय ते खरंच लक्ष देऊन ऐकणं, तिचं नाव लक्षात ठेवणं, तिला काय आवडतं हे लक्षात ठेवणं, तिच्या कामाबद्दल उत्सुकता दाखवणं आणि सर्वात महत्त्वाचं, तिने आधी सांगितलेल्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवणं. समजा तुमचा एखादा मित्र तुम्हाला म्हणतो, माझी मुलगी पियानो शिकते. तुम्ही तेव्हा फक्त एवढंच म्हणालात, वा, छान आहे, आणि विषय बदलला.
पण 2 आठवड्यांनी तुम्ही त्याला सहज विचारलं, काय मग, तुझ्या मुलीचं पियानो कसं चाललंय? त्या एका प्रश्नाने त्याला काय जाणवेल? अरे, याला माझं बोलणं आठवलं. आणि ही भावना खूप मोठी असते, कारण तुम्ही त्याला फक्त प्रश्न विचारला नाही, तुम्ही त्याला जाणवून दिलं की त्याचं बोलणं तुमच्यासाठी महत्वाचं होतं. म्हणून पुढच्या वेळी कोणी तुमच्याशी बोलत असेल, फक्त उत्तर देण्यासाठी ऐकू नका, लक्षात ठेवण्यासाठी ऐका. त्याचं नाव लक्षात ठेवा, त्याच्या आवडी लक्षात ठेवा, त्याच्या आयुष्यात काय महत्वाचं आहे ते लक्षात ठेवा आणि योग्य वेळी पुन्हा त्याचा उल्लेख करा. कारण लोक कदाचित तुम्ही नेमकं काय बोललात हे विसरतील, पण त्यांना ही भावना लक्षात राहील, या व्यक्तीने मला खरंच ऐकलं होतं. आणि कधीकधी एखाद्याच्या मनात कायमची जागा निर्माण करण्यासाठी मोठ्या भेटवस्तूंची गरज नसते. फक्त थोडं लक्ष, थोडी आठवण आणि मनापासूनची आपुलकी पुरेशी असते. तुम्हाला माहिती आहे का, कधीकधी एखाद्या व्यक्तीला तुमच्याकडून सल्ला नको असतो, तिला फक्त कुणीतरी मनापासून ऐकावं असं वाटतं. आपल्यापैकी किती जण खरंच ऐकतात? समोरची व्यक्ती बोलत असते आणि आपण वरून ऐकत असतो, पण मनात विचार सुरू असतो, आता याला मी काय उत्तर देऊ? माझ्यासोबतही असंच झालं होतं, यावर माझी स्टोरी सांगायला हवी. आणि मग समोरची व्यक्ती बोलणं संपवण्याआधीच आपण मध्ये बोलायला सुरुवात करतो. पण लेल लाउन्ज यांच्या मते चांगला कॉन्व्हर्सेशनलिस्ट तो नाही जो सर्वाधिक बोलतो. खरा कॉन्व्हर्सेशनलिस्ट तो आहे जो समोरच्या व्यक्तीला मनापासून ऐकतो. आणि इथे एक छोटासा फरक आहे, फक्त आवाज ऐकणं आणि एखाद्या व्यक्तीला समजून घेण्यासाठी ऐकणं. समोरची व्यक्ती बोलत असताना मध्येच इंटरप्ट करू नका, तिचं वाक्य पूर्ण होऊ द्या. ताबडतोब स्वतःची स्टोरी सांगण्याची घाई करू नका. आणि कधीकधी फक्त एवढंच विचारा, मग पुढे काय झालं, किंवा त्यावेळी तुला कसं वाटलं? समजा तुमचा मित्र सांगतो, त्या काळात ऑफिसमध्ये काम खूप वाढलं होतं, घरचीही काही प्रॉब्लेम होती, त्यामुळे खूप स्ट्रेस आला होता. तुम्ही लगेच म्हणू शकता, अरे, माझ्यासोबतही असंच झालं होतं. पण त्याऐवजी जर तुम्ही शांतपणे म्हणालात, म्हणजे त्यावेळेला तुला खूप प्रेशर आलं असेल ना, कदाचित तो काही क्षण शांत राहील आणि मग आणखी काही सांगेल. कदाचित त्याने कोणालाही न सांगितलेली गोष्टही सांगेल. का? कारण त्याला जाणवलं, हा माणूस फक्त माझे शब्द ऐकत नाहीये, हा मला समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून पुढच्या वेळी कुणी तुमच्याशी बोलत असेल, फोन बाजूला ठेवा, डोळ्यात बघा, मध्ये बोलू नका आणि उत्तर देण्यापेक्षा समजून घेण्याचा प्रयत्न करा. कारण लोकांना नेहमीच असा माणूस हवा असतो ज्याच्यासमोर त्यांना स्वतःला एक्सप्लेन करण्याची गरज पडत नाही. आणि कदाचित तुम्ही कोणाचं आयुष्य बदलणारा सल्ला देणार नाही, पण तुम्ही त्याला मनापासून ऐकलत तर त्याला त्या क्षणी एक गोष्ट नक्की मिळेल, मी एकटा नाही. आणि कधीकधी यापेक्षा मोठी गोष्ट दुसरी नसते. कधी तुमच्यासोबत असं झालंय का, तुम्ही एखाद्या नवीन व्यक्तीला भेटता, तुमचं काम काय आहे? ती व्यक्ती उत्तर देते, मी एका कंपनीत काम करतो. आणि तिथेच कन्व्हर्सेशन थांबते. काही सेकंद शांतता आणि मग मनात विचार, आता पुढे काय बोलायचं? पण खरं सांगायचं तर समस्या तुमच्यात नाही, कदाचित तुम्ही योग्य प्रश्न विचारला नाही. लेल लाउन्ज यांच्या मते चांगल्या कन्व्हर्सेशनमध्ये प्रश्न विचारण्याची पद्धत खूप महत्वाची असते. तुमचं काम काय आहे हा माहिती मिळवण्यासाठीचा प्रश्न आहे, पण त्यानंतर तुम्ही विचारलं, तुम्हाला तुमच्या कामात सर्वात जास्त काय आवडतं? आता गोष्ट बदलते, कारण पहिला प्रश्न फक्त इन्फॉर्मेशन घेतो, पण दुसरा प्रश्न ओपिनियन, एक्सपिरियन्स आणि इमोशन बाहेर आणतो. समोरची व्यक्ती कदाचित सांगेल, मला लोकांसोबत काम करायला आवडतं.
आता तुमच्याकडे पुढचा दरवाजा उघडला आहे. तुम्ही विचारू शकता, अच्छा, मग लोकांमध्ये काम करताना तुम्हाला सर्वात मजेशीर अनुभव कोणता आला? आणि बघा, आता तुम्ही फक्त प्रश्न विचारत नाही आहात, तुम्ही एक कन्व्हर्सेशन तयार करत आहात. आणखी एक गोष्ट, प्रश्न विचारताना तो चौकशीसारखा वाटू नये. समोरच्या व्यक्तीच्या उत्तरात खरंच इंटरेस्ट असू द्या, कारण समोरच्याला जाणवलं की तुम्ही फक्त पुढचा प्रश्न विचारण्यासाठी ऐकत आहात तर कन्व्हर्सेशन कृत्रिम वाटेल. पण तुम्ही त्याच्या उत्तरातून पुढचा प्रश्न विचारलात तर त्याला वाटेल, याला खरंच माझं बोलणं जाणून घ्यायचं आहे. म्हणून पुढच्या वेळी कुणाशी बोलताना फक्त काय आणि कुठेवर थांबू नका. थोडं पुढे जा. तुम्हाला त्यात काय आवडतं? तुमचा अनुभव कसा होता? त्यावेळी तुम्हाला कसं वाटलं? असे प्रश्न विचारून पहा. कारण फॅक्ट्स माणसाची माहिती देतात, पण त्याची मतं, अनुभव आणि भावना त्याला तुमच्यासमोर उघडतात. आणि लक्षात ठेवा, चांगली कन्व्हर्सेशन ती नसते जिथे तुम्ही खूप प्रश्न विचारता. चांगली कन्व्हर्सेशन ती असते जिथे योग्य प्रश्नामुळे समोरची व्यक्ती स्वतःबद्दल थोडं अधिक मनापासून बोलू लागते. कदाचित तिथूनच एका साध्या ओळखीचं खऱ्या कनेक्शनमध्ये रूपांतर होऊ शकतं. तुम्ही कधी विचार केलाय का, तुम्ही काहीही न बोलता समोरच्या व्यक्तीला तुमच्याबद्दल खूप काही सांगत असता? हो, तुमची नजर, तुमचं स्मित, तुमची बसण्याची पद्धत, तुम्ही कुठे पाहता आणि अगदी तुमच्या हातांची हालचाल सुद्धा, हे सगळं काहीतरी बोलत असतं. यालाच म्हणतात बॉडी लँग्वेज. ले लॉन्डस यांच्या मते कम्युनिकेशन म्हणजे फक्त आपण उच्चारलेले शब्द नाहीत, आपलं शरीरही सतत एक संदेश देत असतं. समजा कुणी तुमच्याशी मनापासून बोलत आहे आणि तुम्ही म्हणता, हो हो मी ऐकतोय, पण त्याच वेळी तुमची नजर सतत मोबाईलवर आहे, तर तुमचे शब्द काय सांगत आहेत? मी ऐकतोय, पण तुमची बॉडी लँग्वेज काय सांगते? तुमच्यापेक्षा माझा फोन महत्वाचा आहे. आणि समोरची व्यक्ती कोणता संदेश लक्षात ठेवेल? नक्कीच तुमच्या शब्दांपेक्षा तुमचं वागणं. म्हणून कॉन्व्हर्सेशन करताना समोरच्या व्यक्तीकडे नैसर्गिक आय कॉन्टॅक्ट ठेवा. तिचं बोलणं ऐकताना हलकंसं स्मित करा. तिच्या बोलण्याप्रमाणे तुमच्या चेहऱ्यावर योग्य एक्सप्रेशन्स दिसू द्या. तुमचं शरीर तिच्या दिशेनं ठेवा आणि हातांची हालचाल नैसर्गिक ठेवा. पण एक महत्वाची गोष्ट, बॉडी लँग्वेज म्हणजे अभिनय नाही. समोरच्याला प्रभावित करण्यासाठी बनावट हसू, जबरदस्तीचा आय कॉन्टॅक्ट किंवा मुद्दाम केलेल्या हालचाली, यामुळे उलट कृत्रिमपणा जाणवू शकतो. फक्त एवढं करा, समोरच्या व्यक्तीला तुमचं पूर्ण लक्ष द्या. ती बोलत असेल तर फोन बाजूला ठेवा, तिच्याकडे बघा, तिचं बोलणं समजून घ्या आणि तुमच्या चेहऱ्यावर ते दिसू द्या. कारण कधी-कधी तुम्हाला मी तुझ्यासोबत आहे असं सांगण्यासाठी शब्दांची गरज नसते. तुमची नजर ते सांगू शकते, तुमचं स्मित ते सांगू शकतं, तुमची उपस्थिती ते सांगू शकते. आणि कदाचित याच छोट्या गोष्टींमुळे समोरच्या व्यक्तीला जाणवतं, हा माणूस खरंच माझं ऐकतोय. म्हणून पुढच्या वेळी कुणाशी बोलताना फक्त तुमचे शब्द काय बोलत आहेत याचा विचार करू नका. एकदा स्वतःला विचारा, माझी बॉडी लँग्वेज काय सांगतेय? कारण तुम्ही शांत असलात तरी तुमचं शरीर बोलत असतं. आणि अनेकदा लोक तुमचे शब्द विसरतात, पण तुमची उपस्थिती लक्षात ठेवतात. तुम्हाला एक गोष्ट जाणवलीये का? गर्दीत शेकडो लोक असतात, पण जेव्हा कुणी तुमचं नाव लक्षात ठेवून पुन्हा तुम्हाला हाक मारतं, तेव्हा मनात एक वेगळीच भावना निर्माण होते. अरे, याला माझं नाव आठवलं. कदाचित ही गोष्ट अगदी छोटी वाटेल, पण खरं तर नाव ही फक्त ओळख नसते. ती त्या व्यक्तीच्या स्वतःच्या अस्तित्वाशी जोडलेली असते. म्हणूनच ले लाउन्ज यांच्या मते एखाद्याचं नाव लक्षात ठेवणं ही कम्युनिकेशनमधली एक छोटी पण खूप प्रभावी कला आहे. समजा
तुम्ही पहिल्यांदा कुणाला भेटलात, तो म्हणतो, हाय, मी अमोल. तुम्ही फक्त हाय म्हणून पुढे गेलात. कदाचित काही मिनिटांनी त्याचं नाव विसराल, पण त्याच क्षणी जर तुम्ही म्हणालात, हाय अमोल, तुम्हाला भेटून छान वाटलं, तर त्या नावाचा तुमच्या कॉन्व्हर्सेशनमध्ये पहिलाच कनेक्शन तयार झाला. आता पुढे बोलताना त्याचं नाव नैसर्गिकपणे वापरा. अमोल, तुम्ही इथे कसे आलात? किंवा अमोल, तुमचं हे काम इंटरेस्टिंग वाटतंय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, नावाचा वापर जबरदस्तीनं किंवा प्रत्येक वाक्यात करू नका, नाहीतर ते कृत्रिम वाटू शकतं. मग नाव लक्षात ठेवायचं कसं? नाव ऐकल्यानंतर ते मनात एकदा पुन्हा म्हणा. त्या व्यक्तीच्या चेहऱ्याशी किंवा एखाद्या छोट्या गोष्टीशी ते नाव जोडून ठेवा. उदाहरणार्थ, अमोल, चष्मा घातलेला, फोटोग्राफी आवडणारा मुलगा. अशी छोटी असोसिएशन तयार केली की नाव आठवणं सोपं होतं. आणि काही दिवसांनी तुम्ही अचानक त्या व्यक्तीला भेटलात आणि म्हणालात, अमोल, काय म्हणतोस? त्याच्या चेहऱ्यावर आलेलं छोटंसं हसू पहा. कदाचित त्याला वाटेल, याला मी लक्षात आहे. आणि हीच भावना कनेक्शन तयार करते. कारण प्रत्येकाला कोणीतरी आपल्याला लक्षात ठेवावं असं वाटतं. म्हणून आजपासून एक छोटा प्रयत्न करा. नवीन व्यक्तीचं नाव ऐकलं तर ते फक्त ऐकू नका, लक्षात ठेवा. कारण कधीकधी एखाद्याचं नाव लक्षात ठेवणं म्हणजे फक्त मेमरीची कला नसते, ते त्या व्यक्तीला सांगण्याचा एक सुंदर मार्ग असतो. तुम्ही माझ्यासाठी फक्त गर्दीतला एक चेहरा नाही, मला तुम्ही आठवता. आणि खरं कनेक्शन अशाच छोट्या गोष्टींपासून तयार होतं. कधी तुम्हाला असं वाटलंय का, तुम्ही समोरच्या व्यक्तीचं बोलणं खूप छान ऐकता, तिला प्रश्न विचारता, तिच्यात इंटरेस्ट दाखवता, पण कॉन्व्हर्सेशन संपल्यानंतर तुम्हाला जाणवतं, तिला माझ्याबद्दल तर काहीच कळलं नाही. याच ठिकाणी एक महत्वाची गोष्ट समोर येते. चांगला कम्युनिकेटर होण्यासाठी फक्त समोरच्या व्यक्तीला बोलू देणं पुरेसं नाही, तुम्ही स्वतःलाही योग्य पद्धतीनं व्यक्त केलं पाहिजे. लेल लाउन्ज यांच्या विचारांमध्ये यासाठी एक सुंदर बॅलन्स दिसतो. कॉन्फिडन्स, वॉर्मथ आणि सोशल इंटेलिजन्स. तुम्ही खूपच शांत राहिलात, सतत फक्त हो, अच्छा, बरं एवढंच म्हणत राहिलात, तर समोरच्या व्यक्तीला तुमच्याबद्दल जाणून घेण्याची संधीच मिळणार नाही. पण दुसरीकडे जर प्रत्येक विषय स्वतःकडे वळवला, प्रत्येक गोष्टीची स्वतःची स्टोरी सांगितली, माझ्यासोबत तर असं झालं होतं, मी हे केलंय, मला याबद्दल खूप माहिती आहे, असं सतत करत राहिलात, तर कॉन्व्हर्सेशन हळूहळू तुमच्याबद्दलचा मोनोलॉग बनेल. आणि मग समोरच्याला वाटू शकतं, हा माझं ऐकतोय की स्वतःबद्दल बोलण्याची संधी शोधतोय. म्हणून इथे महत्वाचं आहे बॅलन्स्ड सेल्फ डिस्क्लोजर. समोरची व्यक्ती काही सांगते, तुम्ही ते ऐका, त्यावर प्रश्न विचारा आणि मग त्याच विषयाशी संबंधित स्वतःबद्दलची छोटीशी गोष्ट शेअर करा. उदाहरणार्थ, ती म्हणते, मला ट्रॅव्हल करायला खूप आवडतं. तुम्ही विचारू शकता, अच्छा, आतापर्यंतची तुमची फेवरेट ट्रिप कोणती? आणि तिचं उत्तर ऐकल्यानंतर तुम्हीही म्हणू शकता, मलाही प्रवास खूप आवडतो. मला तर शांत, निसर्गाच्या जवळची ठिकाणं जास्त आवडतात. पहा, तुम्ही स्वतःबद्दल सांगितलं, पण कॉन्व्हर्सेशन स्वतःकडे हिसकावून घेतली नाही. हाच बॅलन्स आहे. कारण चांगली पर्सनॅलिटी म्हणजे सगळ्यांना खुश करणं नाही आणि स्वतःला मोठं दाखवणंही नाही. ती म्हणजे स्वतःची किंमत जाणून घेणं, पण समोरच्याची किंमतही तितकीच मानणं. म्हणून पुढच्या वेळी कॉन्व्हर्सेशनमध्ये स्वतःला लपवू नका, पण स्वतःलाच संपूर्ण कॉन्व्हर्सेशन बनवू नका. थोडं ऐका, थोडं विचारा, थोडं शेअर करा आणि पुन्हा समोरच्याला जागा द्या. कारण शेवटी खरा कनेक्शन तेव्हाच तयार होतो जेव्हा दोघांनाही असं वाटतं, इथे मी स्वतःसारखा राहू शकतो. कधी तुमची एखाद्या व्यक्तीशी खूप छान भेट झालीये का?
पहिल्यांदा भेटलात, मनापासून गप्पा झाल्या, काही कॉमन गोष्टी सापडल्या आणि शेवटी तुम्ही म्हणालात, चल पुन्हा भेटूया. पण त्यानंतर काहीच नाही. ना फोन, ना मेसेज, ना पुन्हा भेट. आणि हळूहळू एक चांगली ओळख फक्त आठवण बनून राहते. याच ठिकाणी नेटवर्किंग आणि रिलेशनशिप बिल्डिंगची खरी सुरुवात होते. लेल लाउन्ज यांच्या विचारांनुसार रिलेशनशिप म्हणजे एकदाची भेट नाही. रिलेशनशिप म्हणजे रिपीटेड पॉझिटिव्ह इंटरॅक्शन्स. म्हणजे एखादी व्यक्ती भेटली आणि कॉन्व्हर्सेशन चांगली झाली तर तिथेच सगळं संपवायचं नाही. त्या व्यक्तीबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. तिला काय आवडतं, ती कोणत्या कामात आहे, तुमच्या कॉन्व्हर्सेशनमध्ये कोणता विषय तिला विशेष आवडला. हे छोटे डिटेल्स पुढच्या भेटीत खूप उपयोगी पडतात. समजा पहिल्या भेटीत एखाद्या व्यक्तीनं तुम्हाला सांगितलं, मी नवीन बिझनेस सुरू करतोय. 2-3 आठवड्यांनी तुम्ही सहज मेसेज केला, तुमचा बिझनेस सुरू करण्याचा प्लॅन कसा चाललाय. बस तुम्ही फक्त मेसेज केला नाही, तुम्ही तिला जाणवून दिलं, आपली पहिली कॉन्व्हर्सेशन मला आठवते. आणि तिथून कनेक्शन मजबूत होऊ शकतो. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. नेटवर्किंग म्हणजे फक्त मला याच्याकडून काय फायदा मिळेल असं विचारणं नाही. जर तुम्ही फक्त गरज पडली की लोकांना मेसेज केला, काम असेल तेव्हाच फोन केला, तर समोरच्या व्यक्तीला ते जाणवेल. खरं नेटवर्किंग म्हणजे आधी मानवी नातं तयार करणं. कधी त्यांच्या कामाबद्दल विचारणं, कधी एखादी उपयोगी माहिती शेअर करणं, कधी फक्त काय म्हणता एवढं विचारणं. आणि हो, कधी कोणताही फायदा अपेक्षित नसतानाही संपर्क ठेवणं. कारण सुंदर रिलेशनशिप्स व्यवहारावर नाही, विश्वासावर तयार होतात. म्हणून आजपासून एक छोटा बदल करा. नवीन व्यक्ती भेटली की फक्त तिचा नंबर सेव्ह करू नका, तिची आठवणही मनात सेव्ह करा. योग्य वेळी पुन्हा संपर्क करा. पहिल्या कॉन्व्हर्सेशनचा एखादा छोटा रेफरन्स द्या आणि नातं हळूहळू वाढू द्या. कारण आयुष्यात काही लोक एका भेटीत येतात, पण योग्य कनेक्शन ठेवलं तर वर्षानुवर्ष सोबत राहतात. आणि शेवटी नेटवर्किंग म्हणजे किती लोकांना ओळखता हे नाही, तर तुम्ही किती लोकांशी खरं नातं निर्माण करता हे आहे. शेवटी या संपूर्ण प्रवासातून एक गोष्ट कदाचित सगळ्यात जास्त लक्षात ठेवण्यासारखी आहे. लोकांना तुमच्यासोबत बोलताना कसं वाटतं, ही गोष्ट अनेकदा तुम्ही नेमकं काय बोललात यापेक्षाही जास्त महत्त्वाची असते. कल्पना करा, तुम्ही एखाद्या व्यक्तीसमोर बसला आहात. ती काहीतरी सांगतेय आणि तिच्या मनात कुठेतरी एक भीती आहे. हा मला जज तर करणार नाही ना? पण तुमच्या चेहऱ्यावर शांतपणा आहे, तुमच्या नजरेत लक्ष आहे. तुम्ही मध्येच तिचं बोलणं तोडत नाही आणि ती हळूहळू मोकळी होऊ लागते. कदाचित ती तुम्हाला सांगेल, हे मी फार कमी लोकांना सांगितलंय. आणि त्या क्षणी समजा तुम्ही तिला सल्ला देण्याची घाई केली नाही, तिची चूक शोधली नाही, फक्त एवढंच म्हणालात, हो मला समजतंय, तू मोकळेपणानं बोल. त्या एका वाक्याची किंमत कदाचित तुम्हाला तेव्हा जाणवणारही नाही, पण समोरच्या व्यक्तीसाठी तो क्षण खूप मोठा असू शकतो. कारण तिला जाणवतं, इथे मला स्वतःसारखं राहता येतं. आणि हाच या संपूर्ण पुस्तकाचा एक मोठा धडा आहे. लोकांना तुमच्यासोबत कम्फर्टेबल करा. त्यांना सतत इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करू नका. त्यांच्यापेक्षा स्वतःला मोठं दाखवू नका. प्रत्येक गोष्टीवर जजमेंट देऊ नका. फक्त ऐका, समजा, मनापासून इंटरेस्ट दाखवा आणि त्यांना त्यांच्या जागी सुरक्षित वाटू द्या. आज आपण फर्स्ट इम्प्रेशनबद्दल बोललो, कॉन्व्हर्सेशन सुरू करण्याबद्दल बोललो, योग्य प्रश्न विचारण्याबद्दल, बॉडी लँग्वेज, नाव लक्षात ठेवण्याबद्दल, ग्रेट लिसनर होण्याबद्दल, स्वतःची व्हॅल्यू योग्य पद्धतीनं व्यक्त करण्याबद्दल, नेटवर्किंग आणि रिलेशनशिप्सबद्दल. पण या सगळ्याच्या मुळाशी एकच गोष्ट आहे, कनेक्शन.
कारण शेवटी तुम्ही किती लोकांना इम्प्रेस केलं यापेक्षा किती लोकांना तुमच्यासोबत स्वतःसारखं राहता आलं हे जास्त महत्वाचं आहे. कदाचित उद्यापासून तुमचं बोलणं फारसं बदलणार नाही, पण तुम्ही ऐकण्याची पद्धत बदलू शकता, लोकांकडे पाहण्याची पद्धत बदलू शकता, प्रश्न विचारण्याची पद्धत बदलू शकता आणि सर्वात महत्वाचं, लोकांना अनुभवण्याची पद्धत बदलू शकता. कारण चांगला कम्युनिकेटर तो नाही जो प्रत्येक कॉन्व्हर्सेशनमध्ये स्वतःला सिद्ध करतो. खरा कम्युनिकेटर तो ज्याच्याशी बोलल्यानंतर समोरच्या व्यक्तीला स्वतःबद्दल थोडं अधिक चांगलं वाटतं. म्हणून पुढच्या वेळी कुणी तुमच्यासमोर बसलं, फक्त हे लक्षात ठेवा, मला याच्यावर इम्प्रेशन पाडायचा नाही, मला याच्याशी कनेक्शन तयार करायचं आहे. कदाचित ही एक छोटीशी मानसिकता तुमच्या अनेक नात्यांची दिशा बदलू शकते. तर मित्रांनो, आजच्या यशस्वी विचारच्या या ऑडिओबुकमधून तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल, तर हा प्रवास इथेच थांबवू नका. हे ऑडिओबुक एखाद्या अशा व्यक्तीसोबत नक्की शेअर करा जिला लोकांशी बोलताना अडचण येते, किंवा जिला स्वतःचा कॉन्फिडन्स आणि कम्युनिकेशन सुधारायचं आहे. आणि जर तुम्हाला अशाच विचारांना, अशाच पुस्तकांमधून मिळणाऱ्या प्रॅक्टिकल इन्साइट्सना आणि स्वतःला थोडं अधिक चांगलं बनवणाऱ्या या प्रवासाला सोबत ठेवायचं असेल, तर यशस्वी विचार चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा, या ऑडिओबुकमधली कोणती कम्युनिकेशन टेक्निक तुम्ही आजपासून वापरणार आहात. पुन्हा भेटूया एका नवीन पुस्तकासोबत, एका नवीन विचारासोबत आणि कदाचित तुमच्या आयुष्यातला एक छोटासा बदल घडवणाऱ्या आणखी एका प्रवासासोबत. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा, शिका, वाचा आणि स्वतःची अधिक चांगली आवृत्ती बनत राहा. हे आहे यशस्वी विचार. विचार बदला, संवाद बदला आणि कदाचित आयुष्यही बदलेल. धन्यवाद.